पासून 3 दिवस वेळेवर कथेकरता उपस्थित राहा. या विदर्भ देशामध्ये, विदर्भ भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तसं तरी संपूर्ण महाराष्ट्र भूमीच संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. संत कोणी लहान मोठे नसतात, लक्षात घ्या. संत सर्व सारखेच आहेत, पण माणूस कुठेतरी कमी पडतो, तो ज्ञानानं कमी पडतो म्हणा, काही तसा प्रसंग, तशी वेळ यायची असते म्हणून संत कळत नाही. वास्तविक पाहता संत जे गजानन महाराज, ते यशवंत महाराज, ते गुणवंत महाराज, वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये संत झाले, सर्व एकच. म्हणून मी सांगत असतो, ज्या भूमीमध्ये संत महात्मे झाले त्या भूमीतल्या लोकांनी विशेष रूपाने त्या संतांची सेवा केलीच पाहिजे, झालीच पाहिजे. बरीच मंडळी तुमच्या गावची अशी आहे की सर्व तुम्ही गावकरी बसलेले आहात. बरीच मंडळी तुमच्या गावची अशी असेल की त्यांचा नियम असेल दर एकादशीला किंवा दर गुरुवारी शेगावला जाण्याचं, आहे ना? आहे की नाही? आहे बऱ्याच लोकांचा. नाही शेगावला तर बरीच मंडळी अशी असेल गुणवंत बाबाच्या दर्शनाला जात असते. काही काही मंडळी अशी असेल की आळंदी पंढरपूरला जाण्याचा त्यांचा नियम असेल. पण ऐका, तुमचं गाव एवढं परमपावन आहे की तुम्ही यशवंत बाबा सोडून इतरत्र कुठेही फिरले तरी तुमचा रॉंग नंबर लागल्याशिवाय, रॉंग नंबर करते ना, चुकीचा नंबर लागले ना इथं नाही आहे कोणी. तसं तुम्ही गजानन महाराजांना पाहायला गेले, गजानन महाराज सांगतील तू चुकीच्या ठिकाणी आला, तुझ्या गावातच आहे मी, तिथंच आहे मी, तिथं पहा मला. माझं असं म्हणणं नाही शेगावला जाऊ नका, पण जर तुम्ही यशवंत बाबामध्ये गजानन महाराजांना पाहिलं तर तुम्हाला महिन्याची नाही हो दररोजची वारी घडेल यशवंत बाबाचं दर्शन. पारायण करायची पण त्या पारायणाचा बोधही घेतला गेला पाहिजे ना. गजानन महाराज पंढरपूरला असतानाचा प्रसंग आहे. सगळे वारकरी पंढरपूरला जात होते. गजानन महाराजांना हेच सांगायचं होतं, जे मी बोललो ना तेच गजानन महाराजांना सांगायचं होतं. म्हणून गजानन महाराजांनी एक भक्त आहे, मला वाटतं पुंडलिक नावाचं एक भक्त, सर्वजण निघून गेले दर्शनाला. याला आंघोळीहून यायला वेळ झाली, हा रडू लागला. गजानन महाराजांना तर काही संबंधच नाही, गेले फक्त यांच्यासोबत. दर्शनाला जावंच लागेल असं काही काही घेणं देणं. स्वतःच परब्रह्म स्वरूप असताना कशाला जायचं. बसलेले पांडुरंगाच्या पाठीमाग जो चौफाळा आहे राधाकृष्णाचं मंदिर, त्या चौफाळ्याच्या बाजूला कोकाजी पाटलाचा वाडा आहे, अजूनही तो वाडा आहे. तिथं गजानन महाराजांची स्वारी थांबत होती. तिथं थांबलेले आहेत, बाकीचे सगळे निघून गेली. हा पुंडलिक आला, त्याला उशीर झाला. उशीर झाल्यानंतर रडू लागला. म्हटले सगळे गेले, आता एवढ्या गर्दीत माझं दर्शन होते की नाही हो. गजानन महाराज सांगितलं तुला दर्शन करायचं आहे का? म्हणे हो बाबा. गजानन महाराज उठून उभे झाले, कमरेवर हात ठेवले, नासागरी दृष्टी केली, समचरण केलेले आहेत आणि पुंडलिकाला सांगितलं आता माझ्याकडे ध्यान लावून पहा. त्यानं गजानन महाराजांकडे ध्यान लावून पाहिलं. अंगावर काटा उभा राहिला, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. अष्टसात्विक भाव. रडत रडत दोन्ही हात जोडले आणि त्या पंढरीनाथाचं दर्शन त्या मंदिरात तिथं होत होतं ना, तेच दर्शन गजानन महाराजांमध्ये त्याचं झालं. आरतीमध्ये उल्लेख आहे, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, भवसिंधू हातरण्या नवकात वचरण, जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुळताराया. व्याधी वारुण केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, विठ्ठल दर्शन, भवसिंधू
ज्यांना सानिध्य या महात्म्याचं लाभलं त्याला काही वेगळं करायचं काम नाही. त्याहीपेक्षा मोठा पुरावा हा आहे की अगदी काशी, प्रयाग, द्वारका जे सप्तपुरी सांगितलेले आहेत, 4 धाम सांगितलेले आहेत, जे जे तीर्थ या भारत देशामध्ये आहेत ना, ते सर्व तीर्थ जर एकाच वेळेस तुम्हाला प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर ते संतांच्या चरणात. एक पुराणामध्ये एक कथा आहे, ती फार गोड कथा आहे. फक्त पुंडलिक तुम्ही ऐकलेले आहे. त्या पुंडलिकानं काय केलं की आपल्या आई वडिलांना त्यांच्या पायामध्ये बेड्या टाकल्या, पत्नीला खांद्यावर घेतलं आणि तीर्थयात्रेला निघाला होता. मोठं वैचित्र्य आहे. इकडे घरी आपण काय करतो, संसारात काय करतो, काय कसा व्यवहार करतो, हे कोणी काही त्याचं घेणं देणं नाही. इकडे काय करायचं याच्यावर पांघरून घालायचं, तीर्थयात्रेला जायचं. ती तीर्थयात्रा खामी येत नसते, लक्षात घ्या. ते पुण्य नाही. पुंडलिकानं आपल्या आई वडिलांनाच पायात बेड्या घातल्या घेऊन निघाला. पत्नीचं मात्र ऐकत होता. जाता जाता ते आई वडील असू द्या कसंही का असेना, पण आपला मुलगा आपल्याला तीर्थयात्रेला नेत आहे. मायबापाचं अंतकरण फार वेगळं असते सज्जनो. आयुष्यभर मुलाकडून जर काही अपेक्षा असेल आई वडिलांना, ते फक्त 2 शब्द प्रेमाचे बोलण्याची असते. दुर्दैव आहे कलियुगातल्या पोरांना आता आई वडील जर म्हातारे झाले तर काही कालानंतर माय बापाशी बोलायला वेळ सापडत नाही. हे दुर्दैव आहे. पत्नी जर 2 दिवस माहेरी गेली तर 10 वेळा फोन लावल्याशिवाय राहणार नाही. पण आई जेवली का, वडील जेवले का, त्यातच पोट भरून जाते. बरं माय बापाचं पण नाही, वेळ कुठं आहे. लोक म्हणतात आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही हुशार झालो, आम्ही फार शहाणे झालो. तुम्ही जीवनामध्ये कितीही हुशार व्हा, कितीही शहाणे व्हा, तुम्हाला जर मायबाप कळत नसतील ना, तुम्ही शून्य आहात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे फक्त पुंडलिक आहे. पुंडलिक घेऊन निघाला. मायबापांनी काही तक्रार केली नाही, पण भगवंताला ते पुंडलिकाला धडा शिकवायचा होता. त्याला दाखवायचं होतं की परमार्थ म्हणजे काय. प्रसंग असा घडला, रस्त्यानं जात असताना एका महात्म्याचा आश्रम लागला. कुक्कुट स्वामींचा तो आश्रम होता. त्यांच्या आश्रमामध्ये सांगितलं, महाराज मला थांबायचं ना. ठीक आहे. व्यवस्था केली पुंडलिकाची, त्याचे आई वडील, पत्नी. आणि रात्रीच्या प्रसंगी हा पुंडलिक जागाच होता. जागा असल्यामुळे त्याला एक चित्र असं दिसलं. कुक्कुट स्वामी महाराज मंदिरामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये एकटेच आहे, पण त्या आश्रमामध्ये 3 कुरूप स्त्रिया आल्या. एवढ्या कुरूप होत्या स्त्रिया, अगदी म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तर किळस येईल एवढ्या कुरूप होत्या. त्या 3 स्त्रिया आल्या, कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये महाराजांच्या जवळ गेलेल्या आहेत. महाराजांच्या जवळ गेल्यानंतर काही काळ तिथं थांबल्या. पुंडलिक विचार करत राहिला, कोण या स्त्रिया असतील इथे एवढ्या रात्री, एवढ्या कुरूप स्त्रिया कशाला आल्या असतील. त्याची उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती. सकाळी सकाळी सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्यानंतर त्या ज्या 3ही स्त्रिया होत्या त्या स्वरूपवान होऊन बाहेर पडल्या. त्यांना सौंदर्य प्राप्त झालं. कमाल, इकडून गेल्या तर कुरूप होत्या, तिकडून आल्या तर सुंदर स्वरूप प्राप्त झालं. पुंडलिक त्यांच्या आडवाला, थांबा, कोण आहात तुम्ही? रात्री आल्या तर तुम्ही तुमचं रूप वेगळं होतं आणि आता निघाल्या तर तुम्हाला स्वरूप प्राप्त झालं, सुंदर दिसत, असं कसं काय झालं? कोण आहात तुम्ही? त्या 3ही स्त्रिया एकामेकीकडे पाहू लागल्या आणि पुंडलिकाकडे पाहिलं. 3घी जणी हसू लागल्या. त्यांनी ओळखलं, हा पुंडलिक आहे. बघा पुंडलिका, आम्ही 3ही स्त्रिया, गंगा, यमुना आणि सरस्वती 3 नद्या आहेत, 3ही तीर्थ आहे. तुम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहात म्हटले. हो, इथं मूर्त रूपाने कशा काय आल्या आणि येताना तुम्ही कुरूप होत्या, आता सौंदर्य घेऊन कशा काय निघाल्या? म्हणजे आई, तुझ्यासारखे पापी जे आयुष्यभर माय बापाला त्रास देतात ना, तुझ्यासारखे पापी जे आयुष्यभर पाप करतात ना, ते पाप धुण्याकरता आमच्यामध्ये येतात आणि ते पाप धुण्याकरता आल्यानंतर आम्ही मलिन होतो, आम्हाला कुरूपता प्राप्त होते. आणि ती कुरूपता प्राप्त झालेली असताना ते आमची कुरूपता निघून जावी, आम्हाला सौंदर्य प्राप्त व्हावं, आम्हाला निर्मळता प्राप्त व्हावी, आम्हाला शुद्धता प्राप्त व्हावी, याच्याकरता आम्हाला कोणाच्या तरी दर्शनाला जावं लागतं. त्या संताच्या दर्शनाला गेलो की आम्हाला पुन्हा सौंदर्य प्राप्त. पुंडलिकानं तर पायच धरले, त्यांचे रडू लागला. म्हटले,
किती मोठा अभागी आहे मी की मला हेही कळलं नाही. निघालो तीर्थयात्रेला, पण जीवनामध्ये जर संत सेवा नसेल तर तीर्थयात्रा करून तरी काय फायदा आहे. तीर्थयात्रा करायची कशा करता? अंतःकरणाची शुद्धी व्हावी. तीर्थाचं जे फळ आहे, काय आहे तीर्थाचं फळ? तीर्थाचं फळ एवढंच आहे, तीर्थ दोषांचा नाश करते. पण ऐका, ते सर्व तीर्थ जर कुठं असतील ना तर ते संतांच्या पायाजवळ असतात. ते संतांचे पाय या धोतरखेडा गावाला लागलेले आहेत, याचं भान ठेवा. संत यशवंत बाबा काही सामान